तुला राशीसाठी नजीकच्या काळात ऊर्जा कशी असेल आणि ब्रह्मांडाचं मार्गदर्शन. सुरुवातीला आपण कार्ड शफलिंग करून घेऊ आणि नंतर प्रत्येक कार्डचं रीडिंग पाहू. पहिलं कार्ड आहे क्वेस्टचं. तर काही प्रश्न तुम्हाला पडले आणि त्यामुळे त्या प्रश्नांची उत्तरं तुम्ही शोधत आहात, विचारत आहात. तुम्ही तुमच्या मनाशीच हे प्रश्न विचारत आहात की हे असं का आहे, तसं का आहे. म्हणजे अनेक गोष्टींमध्ये तुम्हाला शोध घ्यायचा आहे. हे थ्रोट चक्राचं कार्ड आहे. तर तुम्हाला अनेक गोष्टी व्यक्त करायच्या आहेत, पण कुठेतरी प्रश्न आहे की कसं हे सगळं सांगायचं. इन्स्टिंक्टचं कार्ड आहे. हे कार्ड सांगतंय की तुम्हाला अनेक गोष्टी मागचं रहस्य कळतंय. त्यामागचं सत्य जे आहे त्याचा उलगडा होतोय. आणि हे तुम्हाला जाणवत असल्यामुळेच तुम्हाला ते व्यक्त कसं करावं ह्या प्रश्नचिन्हात तुम्ही आहात आणि असं तुम्हाला वाटतंय की हे मलाच का जाणवतंय सगळं. ऍक्सेप्टन्सचं हे कार्ड. हे कार्ड सांगतंय की तुम्हाला अनेक गोष्टी कळतायत की हे असं का आहे, तसं का आहे. अनेक प्रश्न आहेत, पण तरी सुद्धा जी स्थिती आहे ती तुम्ही स्वीकारत आहात. त्याचा स्वीकार केल्यामुळेच तुम्हाला त्यातून जे प्रश्न आधी पडत होते आणि खूप त्रास होत होता त्याचा, तर त्यातून मार्ग मिळत आहे. कारण तुम्ही स्वीकार भाव मध्ये दिसत आहात. यामुळे जे आहे तेच सुंदर आहे असं तुम्ही स्वीकारल्यामुळे जो त्रास होत होता तो तुमचा त्रास कमी होतोय किंवा तो त्रास न होता तुम्हाला अनेक गोष्टी सहज जमत आहेत. आणि यामुळे तुमचा पुनर्जन्म होतोय. तर इथे हे जे कार्ड आहे ते इथे देवदूत तुम्हाला या गोष्टी शिकवत आहेत की तुला जे जाणवतंय, तुला अनेक प्रश्न पडलेत, तुला त्यामागचं रहस्य माहितीये, त्यामागचं सत्य माहितीये. पण हे जग जे आहे त्यामध्ये अनेक गोष्टींचा स्वीकार केला आपण तर आपल्याला सहज म्हणजे जो त्रास होतो तो आपला त्रास कमी होतो आणि जगणं आपलं सोपं होतं. यामुळे तुम्ही हा धडा या जो शिकत आहात त्यामुळे तुमचा पुनर्जन्म होतोय नजीकच्या काळात. जी काही नकारात्मकता होती किंवा जो दृष्टिकोन होता तुमचा एखाद्या गोष्टीकडे पाहण्याचा तो बदलत आहे. डेस्टिनीचा काळ आहे. तुम्ही संतुलित दिसत आहात. स्वतःवर काम करत आहात. तुमची शिवशक्ती कशी संतुलित ठेवता येईल याकडे लक्ष देत आहात. आणि हे भाग्याचं कार्ड आहे. यामुळे भाग्य तुम्हाला साथ देत आहे. तुम्ही ज्या गोष्टींचा स्वीकार करत आहात त्यामधनं तुम्ही अधिक परिपक्व होत आहात. शिवाय ह्या स्थितीचा अंत होतोय. रिबर्थचं हे कार्ड अंक 10 आहे. तर ज्या गोष्टी तुम्हाला त्रास देत होत्या किंवा जे प्रश्न तुम्हाला त्रस्त करत होते, तर तिथे तुमची नकारात्मकता जातीये आणि तुम्ही नवा दृष्टिकोन घेऊन पुढे जात आहात, प्रगती साधत आहात. तुमच्या भाग्यापर्यंत तुम्ही पोहोचत आहात. देवदूत इथे तुम्हाला आशीर्वाद देताना दिसतायत. शिवाय या कार्डमध्ये हे दिसतंय की सकारात्मक आणि नकारात्मक दोन्ही ऊर्जा जेव्हा संतुलित ठेवता, तेव्हा तुम्हाला त्या कामामध्ये यश मिळतं किंवा तेव्हा तुम्ही त्या ध्येयापर्यंत पोहोचता.
परसेप्शनचं हे कार्ड सांगतंय की तुम्ही जे दिसताय त्यापेक्षा अधिक सक्षम आहात आणि हीच गोष्ट तुम्हाला आता जाणवते. खूप मोठं परिवर्तन जे तुमच्यामध्ये येतंय त्यामुळे तुम्हाला तुमची ताकद कळतेय. तुमची समृद्धी तुमच्या लक्षात येते आणि तुम्ही स्वतःबाबत जी धारणा केलेली त्यापेक्षा तुम्ही किती वेगळे आहात किंवा तुम्ही काय करू शकता आणि तुम्ही किती समृद्ध आहात हे तुम्हाला लक्षात येतंय. म्हणजे समृद्धी आपल्याकडे असते, पण आपल्याला त्याची जाणीव किती आहे? इन्सिक्युरिटी. ऍक्सेप्टन्सचं हे कार्ड आणि त्याखाली हे इन्सिक्युरिटीचं कार्ड. तर हे हा स्वीकार भाव तुम्ही स्वीकार भाव मध्ये असल्यामुळे आधी जी असुरक्षित भावना तुमच्या मनात होती किंवा ज्या गोष्टी तुम्हाला त्रास देत होत्या तर त्यातून तुम्ही बाहेर पडत आहात. ती नकारात्मकता जातीये कारण जे आहे त्याचा तुम्ही आता स्वीकार करताय. ग्रोथचं कार्ड आलंय. हे कार्ड सांगतंय की यामुळे तुमची प्रगती होते. यामुळे जो मुख्य मुद्दा आहे तुमच्या त्रासाचा तो तुम्हाला लक्षात येतोय आणि त्यामुळे तुम्हाला कळतंय की आपली प्रगती जर आपल्याला करायची असेल तर कोणत्या गोष्टींकडे आपण लक्ष दिलं पाहिजे. बॉटम ऑफ द डेकचं कार्ड आहे एक्सपान्शन आणि इथे कार्ड आलाय प्रिझर्व्हन्सचा. तर हे कार्ड काय सांगतंय की जिथे तुम्हाला असुरक्षित वाटत होतं, जिथे तुम्ही गोष्टी आहेत तिथे आहेत तशा स्वीकारल्या, तर ब्रह्मांड इथे काय सांगताय की तुम्हाला विश्वास ठेवायचा आहे की जे तुमचं ध्येय आहे किंवा जे स्वप्न आहे ते आता पूर्ण होणारच आहे. तुम्ही फार जवळ आलेले आहात. आता आतापर्यंत तुम्ही जर वाट पाहिली, धैर्य ठेवलं, तर आता थोडंसं अजून धैर्य ठेवायचं आहे. तुम्ही अगदी जवळ आलेले आहात. आता स्वप्न पूर्ण होणारच आहे. बॉटम ऑफ द हे डेकचं हे जे कार्ड आहे एक्सपान्शनचं ते हेच सांगतंय की आता कामाचा विस्तार होणार आहे. देवदूत तुम्हाला शाबासकी देत आहेत आणि तुम्ही नवीन काहीतरी आता करणार आहात. नवीन गोष्टीचा जन्म होणार आहे. इथे फुलपाखराप्रमाणे इथे चित्र आहे तर ते सुद्धा हेच सांगतंय तुमच्या स्थितीमध्ये आता परिवर्तन येण्याची वेळ आलेली आहे. आतापर्यंत तुम्ही वाट पाहिलीत, आता थोडीशी सबुरी ठेवा. आता खूप मोठं परिवर्तन येणार आहे. इथे हे कार्ड प्रगतीला दाखवतंय. शिवाय हे मणिपूर चक्राचं कार्ड आहे. तर त्या ज्या स्थितीमध्ये आता तुम्ही अडकलेले आहात, जिथे असुरक्षित भावना आहे किंवा ज्या गोष्टी तुम्हाला तितक्याशा पटत नसल्या, तरी तुम्हाला त्या गोष्टींचा स्वीकार करावा लागतोय. तर अशी जी तुमच्या आयुष्यात दुःख देणारी, त्रास देणारी स्थिती आहे, त्यातून ईश्वर तुम्हाला बाहेर काढत आहेत. तुमची प्रगती होताना इथे दिसतेय. बॉटम ऑफ द डेकचं कार्ड आहे रिजेक्शन. म्हणजे असं असू शकतं की जे प्रश्न तुम्हाला पडलेत किंवा ज्या गोष्टी तुम्हाला जाणवतात त्या बाकीच्यांना तितक्या जाणवत नसल्यामुळे तुम्हाला रिजेक्शन मिळतं आणि यामुळे तुम्ही दुःखी होता. यामुळे तुम्हाला असुरक्षित वाटतं किंवा जी काही नकारात्मक ऊर्जा होते मग म्हणजे तुमचं आणि त्यांचे जे मतभेद होतात. तर तिथे ब्रह्मांड काय सांगतंय, की आता तुमच्या स्थितीमध्ये खूप मोठं परिवर्तन येणार आहे. तुम्ही जे काही सांगत आहात त्याचं महत्व आता सगळ्यांना लक्षात येणार आहे.
तुमची प्रगती होणार आहे आणि आता तुम्ही खास ठरणार आहात. आतापर्यंत जर तुम्हाला रिजेक्शन मिळालं तर आता स्थिती उलटी होणार आहे. खूप मोठं परिवर्तन या स्थितीमध्ये येणार आहे. कन्फ्युजनचं हे कार्ड भ्रमित स्थिती दूर होणार आहे. का भ्रमित स्थिती दूर होणार आहे? कारण आता तुम्हाला एक अशी संधी मिळते की जिथे तुम्ही कामाचा विस्तार करू शकता. रिन्युअलच्या ऊर्जेमध्ये तुम्ही येत आहात. तुमचा पुनर्जन्म तर होतोच आहे, पण तुम्ही अशा ठिकाणी असाल जिथे तुमच्या कामाचं महत्व असेल. तुम्ही जे सांगताय किंवा तुम्ही जे करताय त्याला महत्व राहील. ज्याला महत्व आहे म्हणजे ज्याला त्या गोष्टींची जाणीव आहे किंवा त्या गोष्टींबाबत माहिती आहे, त्यांना तुमचं महत्व वाटू शकतं. त्याप्रमाणे तुम्ही अशा ठिकाणी आता असणार आहात, की जिथे लोकांना तुमचं महत्व वाटेल. तुम्हाला तुमच्या कामाचा विस्तार होऊ शकतो. ज्याप्रमाणे या रोपट्याला विस्तार करण्यासाठी एवढी मोठी जागा मिळाली आहे, त्याप्रमाणे तुमची प्रगती होतेय. आणि सूर्यप्रकाश, सूर्यकिरणं असावीत त्याप्रमाणे इथे तुमच्या आभामंडलामध्ये प्रकाश दिसतोय. तर तुमची प्रगती होतेय, स्थिरता येतेय तुमच्या जीवनात आणि तुम्ही ध्यान करणं किंवा स्वतःवर काम करणं, स्वतःच्या बाबतीत आपण काय परिवर्तन आणू शकतो, ह्या सगळ्याकडे लक्ष देत असल्यामुळे तुमची ही प्रगती होत आहे. वर्कहोलिक, तुम्ही व्यस्त राहू शकता, काम खूप असेल, कामात व्यस्त असाल असं इथे दिसतंय. कम्प्लिशन, जे तुमचं दुःख आहे त्या त्या स्थितीचा अंत होत आहे. म्हणजे आता तुमची प्रगती होणार आहे, तुमच्या कामाचा विस्तार होणार आहे आणि एका कटू अनुभवानंतर चांगले दिवस, चांगला इथे बर्थडेचा केक सुद्धा आहे. तर हे कार्ड सांगतंय की आता सगळं काही चांगलं होणार आहे तुमच्या बाबतीत. आत्तापर्यंत जो त्रास झाला तो तुमचा अनुभव राहील आणि त्यानंतर जे होणार आहे ती तुमची प्रगती, ते तुमचं भाग्य. तुमच्या भाग्यापर्यंत तुम्ही पोहोचत आहात. काय मिळणार आहे तर सेल्फ वर्थ. जी खुर्ची तुमची वाट पाहत आहे, ती जबाबदारी, ते पद तुम्हाला प्राप्त होणार आहे. जे ब्रह्मांडाने तुमच्यासाठी राखीव ठेवलेलं आहे. व्हॅनिटीचं हे कार्ड सांगतंय की तुम्हाला नकारात्मक ऊर्जेपासून किंवा आपल्याला जेव्हा यश मिळतं, तेव्हा अहंकार किंवा अशा गोष्टींपासून सावध राहायचं आहे. इथे अधीरता दिसतेय, तर ब्रह्मांड काय सांगतंय की तुम्ही त्या पदापर्यंत पोहोचणार आहात, जे तुमच्यासाठी तुमच्या भाग्यात आहे. ते तुम्हाला प्राप्त होणारच आहे. फक्त धैर्य ठेवा आणि आपल्या कोणत्याही नकारात्मक भावना म्हणजे अहंकार किंवा अजून अशा प्रकारच्या ज्या भावना आहेत, त्या बाबतीत तुम्ही स्वतःला सांभाळा. हे होतं तुमचं रीडिंग. या रीडिंगद्वारे जर तुम्हाला मार्गदर्शन मिळालं असेल, तर लाईक, कमेंट करा, चॅनलला सबस्क्राईब करा, जेणेकरून येणाऱ्या व्हिडिओजद्वारे तुम्हाला असंच मार्गदर्शन मिळत राहील. धन्यवाद.